जय श्री हरी भक्तांनो, स्वागत आहे आपल्या पवित्र मालिकेत अधिक मास पोथी 33 अध्याय. आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि जीवन बदलून टाकणारा अध्याय. अध्याय 15, वेळेचे महात्म्य आणि आळसाचा विनाश. भक्तांनो, भगवान प्रत्येकाला समान देणगी देतात. श्रीमंत असो वा गरीब, राजा असो वा सामान्य माणूस, सर्वांना दिवसाचे 24 तासच मिळतात. पण काही लोक यशस्वी होतात तर काही आयुष्यभर पश्चाताप करत राहतात. असे का? कारण वेळेचा उपयोग. नैमिषारण्य वनात ऋषींनी सूतजी महाराजांना विचारले, हे महाराज, मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती कोणती? सूतजी महाराज स्मितहास्य करत म्हणाले, वेळ. ऋषींना आश्चर्य वाटले. ते म्हणाले, धन, सत्ता, ज्ञान यापेक्षा वेळ मोठी कशी? सूतजी महाराज म्हणाले, कारण वेळ गेली की सर्व काही जाते. एका गावात गोपाळ नावाचा युवक राहत होता. तो बुद्धिमान होता, हुशार होता. सर्वजण म्हणत, हा मुलगा मोठा होईल. पण गोपालमध्ये एक दोष होता, तो खूप आळशी होता. तो म्हणायचा, उद्या करीन, नंतर करीन, आता वेळ आहे. अशा प्रकारे दिवस जात होते. त्याचे मित्र अभ्यास करत होते, काही शेतीत मदत करत होते, काही व्यवसाय शिकत होते. पण गोपाल तो दिवसभर गप्पा मारत बसायचा. एक दिवस त्याचे वडील म्हणाले, बाळा, वेळ सोन्यापेक्षा मौल्यवान असतो. गोपाळ हसला. तो म्हणाला, अजून मी तरुण आहे, खूप वेळ आहे माझ्याकडे. वडिलांनी काही बोलले नाही. गावात अधिक मास सुरू झाला. मंदिरात दररोज प्रवचन होत होते. एक संत गावात आले. संत म्हणाले, आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ते पुढे म्हणाले, जो वेळ वाया घालवतो तो आयुष्य वाया घालवतो. हे शब्द अनेकांच्या मनाला भिडले. पण गोपाळने दुर्लक्ष केले. काही वर्षे गेली. गोपाळचे मित्र प्रगती करत होते. कोणी शिक्षक झाला, कोणी व्यापारी झाला, कोणी मोठा शेतकरी झाला. पण गोपाळ तिथेच होता. त्याच्या मनात अस्वस्थता वाढू लागली. एक दिवस तो आरशासमोर उभा राहिला. त्याला जाणवले, माझी अनेक वर्षे निघून गेली. तो त्या संतांकडे गेला. तो म्हणाला, महाराज, मी आयुष्यात खूप वेळ वाया घालवला. संतपणाने म्हणाले, भूतकाळ बदलू शकत नाहीस, पण आज बदलू शकतोस. गोपाळ म्हणाला, माझ्यासाठी अजून उशीर झाला आहे का? संत म्हणाले, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत संधी आहे. त्या दिवसापासून गोपाळ बदलला. तो पहाटे उठू लागला. भगवान विष्णूंचे नामस्मरण करू लागला. नियमित काम करू लागला. ज्ञान मिळवू लागला. हळूहळू त्याचे जीवन बदलू लागले. काही वर्षांनी तो गावातील आदर्श व्यक्ती बनला. लोक विचारत, तुझ्या यशाचे रहस्य काय? गोपाळ उत्तर देत असे, वेळेचा आदर. तो म्हणायचा, मी पैसे गमावले असते तर परत कमावले असते, पण हरवलेला वेळ कधीच परत आला नाही. एका रात्री गोपाळला स्वप्न पडले. भगवान विष्णू प्रकट झाले. भगवान म्हणाले, हे भक्त, जो वेळेचा आदर करतो तो माझ्या दिलेल्या जीवनाचा आदर करतो, आणि जो जीवनाचा आदर करतो त्याच्यावर माझी कृपा राहते. गोपाळच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. भक्तांनो, आज वेळ वाया घालण्याची अनेक साधने आहेत. मोबाईल, निरर्थक मनोरंजन, टाळाटाळ, आळस यामध्ये अनेकांचे आयुष्य निघून जाते. म्हणून या अधिक मासात संकल्प करा, रोज थोडा वेळ नामस्मरणासाठी देईल, रोज काहीतरी नवीन शिकेन, वेळेचा अपव्यय करणार नाही, आळसावर विजय मिळवेन. संत म्हणतात, काल करे सो आज कर, आज करे सो आप. म्हणजेच योग्य काम उद्यावर ढकलू नका, कारण उद्या येईल याची खात्री नाही.
एक शेतकरी योग्य वेळी बी पेरतो म्हणून त्याला भरघोस पीक येते. जर तो उशीर करेल तर संपूर्ण हंगाम वाया जाऊ शकतो. जीवनही तसेच आहे. योग्य वेळी योग्य कृती करणे आवश्यक आहे. अधिक मासातील विशेष संदेश. अधिक मास हा केवळ पूजा अर्चेचा महिना नाही, तर तो आत्मपरीक्षणाचा महिना आहे. स्वतःला विचारण्याचा महिमा आहे, मी माझा वेळ कसा वापरत आहे. जर आपण वेळेचा योग्य उपयोग केला तर हेच अधिक मासाचे सर्वात मोठे फळ ठरेल. भक्तांनो, आजच्या अध्यायाचा विशेष संदेश अत्यंत साधा पण जीवन बदलणारा आहे. वेळ हीच खरी संपत्ती आहे. पैसा हरवला तर परत मिळू शकतो, संपत्ती हरवली तर पुन्हा उभी करता येते, पण गेलेला वेळ कधीच परत येत नाही. भक्तांनो, गोपाळचे जीवन आता पूर्णपणे बदलले होते. जो युवक एकेकाळी दिवस रात्र आळस करत बसायचा, तो आता पहाटे ब्रह्म मुहूर्ताला उठू लागला होता. तो उठल्याबरोबर प्रथम भगवान विष्णूचे स्मरण करत असे. श्रीहरी, आजचा दिवस तुमची देणगी आहे. मला त्याचा योग्य उपयोग करण्याची बुद्धी द्या. त्याचा दिवस प्रार्थना, श्रम आणि सेवाभावाने सुरू होऊ लागला. लवकरच गावातील लोक त्याच्याकडे आदराने पाहू लागले. एके दिवशी काही तरुण त्याच्याकडे आले. ते म्हणाले, गोपाळ भाऊ, तुमच्या जीवनात एवढा बदल कसा झाला? गोपाळ हसला आणि म्हणाला, मी एकच गोष्ट शिकलो, वेळेचा आदर करा. वेळेचा अपमान करणारा मनुष्य शेवटी स्वतःचेच नुकसान करतो. तो पुढे म्हणाला, पूर्वी मी समजत होतो की माझ्याकडे खूप वेळ आहे, पण प्रत्यक्षात वेळ माझ्याकडून निघून जात होती. भक्तांनो, खरंच जीवनातील मोठा भ्रम म्हणजे नंतर करू, उद्या करू, अजून वेळ आहे, याच विचारामुळे अनेक चांगल्या संधी हातातून निघून जातात. संत म्हणतात, उद्याचे काम आज करा आणि आजचे काम आत्ताच करा, कारण पुढचा क्षण आपल्या हातात नाही. गोपाळने आता प्रत्येक दिवसाचे नियोजन सुरू केले. तो कामासाठी वेळ देत असे, कुटुंबासाठी वेळ देत असे आणि भगवानाच्या भक्तीसाठीही वेळ राखून ठेवत असे. हळूहळू त्याच्या मनातील अस्वस्थता नाहीशी झाली. त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसू लागले. एके दिवशी संतांनी त्याला विचारले, गोपाळ, आता तुला सर्वात मोठी संपत्ती कोणती वाटते? गोपाळ नम्रपणे म्हणाला, महाराज, वेळ. कारण वेळेचा योग्य उपयोग केल्यावरच ज्ञान मिळते, भक्ती मिळते, यश मिळते आणि भगवानाची कृपाही मिळते. संत अत्यंत आनंदी झाले. ते म्हणाले, आज तू खऱ्या अर्थाने जीवनाचा धडा शिकलास. भक्तांनो, अधिक मास हा केवळ व्रत, पूजा आणि दान करण्याचा महिना नाही, तर तो स्वतःमध्ये बदल घडवण्याचा महिना आहे. या पवित्र महिन्यात आपण स्वतःला प्रश्न विचारूया, मी माझा वेळ कुठे खर्च करतो? मी भगवानासाठी वेळ देतो का? मी माझ्या कुटुंबासाठी वेळ देतो का? मी निरर्थक गोष्टींमध्ये वेळ वाया घालवतो का? जर आपण या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे दिली तर आपले जीवन नक्कीच बदलू शकते. कारण वेळ म्हणजे जीवन, वेळ म्हणजे संधी, वेळ म्हणजे भगवानाने दिलेली अमूल्य भेट. जो वेळेचा सन्मान करतो त्याच्या जीवनात प्रगती येते. जो वेळ वाया घालवतो त्याच्या जीवनात पश्चाताप येतो. म्हणून आजच संकल्प करूया, प्रत्येक दिवस भगवानाच्या नावाने सुरू करेन, वेळेचा सदुपयोग करेन, आळसावर विजय मिळवेन, चांगल्या कर्मांसाठी वेळ देईन. लक्षात ठेवा, वेळ हीच खरी संपत्ती आहे आणि तिचा योग्य उपयोग हेच खरे पुण्य आहे. भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि भक्ती सुगंध चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, वेळ हीच खरी संपत्ती आहे. जय श्री हरी.